काँग्रेसचे आक्रमक नेते रवींद्र धंगेकर यांनी आज अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतील मुक्तगिरी या शासकीय निवासस्थानी रवींद्र धंगेकर यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला। यावेळी धंगेकर यांनी पक्षप्रवेशानंतर आपली पहिली प्रतिक्रिया दिली। शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करण्याआधी ते मंत्री उदय सामंत यांच्या सातत्याने संपर्कात होते, त्यामुळे धंगेकर यांनी उदय सामंत यांचे आभार मानलेत। यावेळी त्यांनी सामंतांचे कौतुकही केले। जसं शिंदे साहेब कॉमन मॅन आहे की सर्वसामान्य माणूस त्यांना जाऊन भेटतो, त्यांच्या पावला पाऊल टाकण्याचा आम्ही प्रयत्न करत आज शिंदे साहेबांच्या लाठी पेमेंट असेल, मेडिकल असेल आणि शेतकऱ्यांचे प्रश्न असतील ते सातत्याने सोडवतो आपण बघितले। आणि महिन्यानंतर शेवटी त्यांच्या एक आदर्श म्हणून आपल्याला काम करण्याची आज त्यांनी आम्हाला पक्षामध्ये पुढे दिला। आज एक मोठे भाऊ म्हणून एक परिवार म्हणून त्यांनी आम्हाला सामावून घेतलं। असाच प्रयत्न त्यांनी आमच्यावर आपलं पुढेकरण करावं। ते खरं म्हणजे 10 वर्ष शिवसेनेचे नगरसेवक पण होते, त्यामुळे ते मूळ शिवसैनिक आहेत। त्यामुळे ते स्वगृही आलेत। बाळासाहेबांचा विचार, दिघे साहेबांचा विचार आणि आम्ही गेल्या 2.5 वर्ष केलेलं या महाराष्ट्रामध्ये काम यावर प्रभावित होऊन त्यांनी स्वगृही येण्याचा निर्णय घेतला आणि आता शिवसेनेमध्ये आल्यामुळे लोकांना कळेल, आतापर्यंत थोडं कसं लोकांना कळेल हु इज धंगेकर। ज्यांना जायचं आहे सत्तेच्या जवळ, ज्यांना सत्ता पाहिजे ते जाणार आहेत। त्यामुळे त्याच्यावर काय आहे, ते जे आमदार आहेत आता काही आमदार नाही, ते पूर्वी तिकडूनच आलेले होते। त्यांना आता वाटलं की काँग्रेसची सत्ता जवळपास येणार नाही, त्यामुळे आपलं बसस्थान दुसरीकडे बसवावं।